अमरावती शहरामधील बहुचर्चित झालेल्या नयन लुनिया या 4 वर्षाच्या चिमुकल्याचे 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी त्याच्या शारदानगर येथील घराजवळून अपहरण करण्यात आलं होतं। आपल्या बहिणीसोबत घराजवळ खेळत असताना त्याच्या सावत्र आजीच्या हातून एका अज्ञात युवक व युवतीने दुचाकीने त्याचे अपहरण करण्यात आले होते। या घटनेमुळे संपूर्ण अमरावती जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडाली होती। या घटनेमध्ये कुठलीही तपासाची सूत्रे नसताना अमरावती पोलिसांना या लहानग्या बाळाचा शोध घेणे मोठे कठीण झाले होते। यातच गुरुवारी त्याच रात्री 8 वाजता रविनगर मुख्य चौकामध्ये मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून खरा शोध सुरू झाला। यामध्ये नयन ऑटोमध्ये बसत असताना त्याला कोणत्याच प्रकारचे रडू आले नव्हते। याचाच अर्थ नयन त्या युवतीच्या ओळखीचा असेल असा वृत्तांत विदर्भ न्यूजने प्रसारित केला होता आणि तीच माहिती समोर खरी ठरली। या अपहरणाची मुख्य सूत्रधार नयनची 47 वर्षीय सावत्र आजी आरोपी मोनिका उर्फ प्रिया उर्फ मुन्नी लुनिया ठरली। तिने जास्त पैसे हडपण्यासाठी नयनच्या अपहरणाची सुपारी तिच्या माहेरी असलेल्या ओळखीची आरोपी सपना उर्फ हिना शाकीर शेख उर्फ हिना अनिकेत देशपांडे राहणार कोथळा अहमदनगर हिला दिली। नाव आहे मोनिका प्रिया मोनिका मी प्रेसनोट देत आहोत आपल्याला। प्रेसनोट मध्ये नाव आहे यांच्या मोनिका उर्फ प्रिया 47 वर्षाची आहे। ही मुख्य राहणारी नगरची आहे, नगर जिल्ह्याची आहे। याचे आई वडील फार कमी वेळात त्यांना सोडून गेले होते आणि दुसऱ्यांनी पालनपोषण केलं। आणि हे ज्या किडनॅपर ज्या लेडी किडनॅपर आपल्याला सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते ही जी मैत्रिणी आहे, खास मैत्रीण आहे। याचे बरोबर म्हणजे ती नेहमी इथे यायचे। आता आपल्याला सर्वांना माहिती आहे 4 वर्षाचे बाळ अनोळखी व्यक्ती बरोबर राहणार नाही, बरोबर। इथून नगरपर्यंत जाण्यामध्ये ही रडला हा बाळ रडला नाही, ऑटोमध्ये रडला नाही। कारण ऑटो ड्रायव्हरला मी स्वतः विचारले की बाळ रडत होता का, त्यांनी सांगितलं बाळ रडला नाही। म्हणजे ती बाई जे किडनॅपर आहे त्याची याची चांगली ओळख होती। जे किडनॅपर आहे ती आपली मोनिकाची खूप जवळची मित्र आहे, मैत्रीण है। फिर बताया कि दादी संपन्न है पर दादी का जो परिवार है जो नगर में रहता है, आपने पहले बताया कि उनके माँ बाप बचपन में छोड़ के चले गए थे। हाँ, लेकिन जिसने पाला है वो हाँ जिसने पाला है ना, जिनका पाला है पली बड़ी है वो सुखी संपन्न नहीं है। तो उनके लिए दादी को हमेशा लगता था और यहाँ से पैसे भी देती रहती थी, यहाँ से पैसे भिजवाती रहती थी, पर उनको लगा कि और पैसों की जरूरत है। तो उन्होंने मिलके, और ये जो हिना है जो दूसरी लेडी है जो बार बार घर पे आती थी, इस बच्चे से उसके बच्चा उसको अच्छे से पहचानता था। तिला पण वाटला की श्रीमंत फॅमिली आहे, याच्या असं रॅन्सम मुलाला किडनॅप केला तर आपल्याला चांगले याच्यामध्ये पैसे मिळू शकतात, म्हणून यांनी त्या हा जे मुख्य आरोपी आहे इसार उर्फ टकलू याचे बरोबर मिळून हे कट रचला। आणि जेव्हा त्यांना वाटला की पोलीस आमच्यापर्यंत पोहोचत आहे तर त्यांनी ह्या टकलूची गँग जी आहे त्याच्यामध्ये एका व्यक्तीकडे हे बाळाला सोडला आणि तो तर आपल्याकडे अटक झाली होती, पण नंतर आपल्याला टकलूची गँगच्या एका सदस्याकडून आपल्याला बाळ मिळाला। एकूण किती अटक सापडल्या? दुसरी लेडी जी किडनॅपर आपल्याला सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसते है, हिना भी थोड़ी सी इसका रिकॉर्ड नहीं है, लेकिन ये वहीं उसी बस्ती में रहती है। और ये जो टकलू है जो मेन मास्टर मतलब इसके साथ मिलकर जिसने प्लानिंग किया ये, और वो आपस में किसी ने संपर्क करके दिया क्योंकि इसको इसे प्लान करनी थी, एक्सटॉर्शन का प्लानिंग करना था, तो कौन कर सकता है, किसी ने संपर्क में लाके दिया ये व्यक्ति आपकी मदद कर सकता है। मग काय हिने संपूर्ण अपहरणाची योजना तयार करून तिच्याच गावामध्ये असणाऱ्या मुले पळून देणाऱ्या टोळीला या योजनेमध्ये सामील करून घेतले। त्यामध्ये हिना आणि तिची टोळी काही दिवस पूर्वी 1 आठवडा अमरावतीमधील वेगवेगळ्या लॉजमध्ये राहून नयनच्या अपहरणाच्या योजना आखत होती। 17 फेब्रुवारीला सायंकाळी नयन लुनियाचे हिना आणि एका आरोपीने दुचाकीवरून अपहरण केले। त्यामध्ये पोलिसांनी सावत्र आजीच्या मोबाईलवर आलेल्या कॉल डिटेल्सचा तपास केला असता सर्व आरोपीचे बिंग फुटले। यामध्ये अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव
यांनी लगेच राजापेठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे व सायबर टीम सोबत योजना आखून ताबडतोब सर्व ठिकाणी सूत्रे हलविली। अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्यासोबत संपर्क साधून त्यांची मदत घेण्यात आली, तर अमरावती येथील एक टीम तात्काळ अहमदनगर येथे रवाना करण्यात आली। अहमदनगर पोलिसांनी लगेच आरोपीचा शोध घेऊन आरोपी हिना शेख हिला फलटण येथून ताब्यात घेतले। या गुन्ह्यामध्ये सहभागी असलेले 18 वर्षीय आरोपी अलमश ताहिर शेख राहणार कोठला अहमदनगर, 21 वर्षीय आरोपी मुजाहिब नासिर शेख राहणार मुकुंदनगर अहमदनगर यांना वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेण्यात आलं। नयनचे अपहरण करून आरोपी आसिफ शेख व आरोपी फिरोज शेख दोघेही राहणार कोठला अहमदनगर यांच्या ताब्यात नयन असताना त्यांनाही ताब्यात घेऊन अमरावती येथे नयन सहित आणण्यात आले। या गुन्ह्यामध्ये अमरावती शहर पोलीस व अहमदनगर पोलिसांनी नयनला सुखरूपरित्या अमरावती येथे आणले। अमरावती शहरामध्ये यापूर्वी 2018 मध्ये एका 8 वर्षीय कुश कटारिया व 2015 मध्ये युग चांडक या 5 वर्षीय बालकाचे अपहरणाची घटना घडली होती। मात्र नयनच्या अपहरणाच्या घटनेत सुखरूप आणण्यात यश प्राप्त झाले आहे। या घटनेचा मुख्य सूत्रधार आरोपी किडनॅपर मोहसिन टकल्या अद्याप फरार आहे। त्याच्यावर अनेक मुले किडनॅपिंग करण्याचा आरोप दाखल आहे। त्याचा पोलीस कसून शोध घेत आहे। या प्रकरणामध्ये सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिवस रात्र एक करून मेहनत घेतल्याने कार्यालयाच्या वतीने पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांना प्रत्येकी 50,000 रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे। नयनचा तात्काळ शोध लावण्यास पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव व राजापेठ पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे। 17 तारखेला रात्री एक मोठी घटना आपल्या शहरात घडली, ज्याच्यामुळे पूर्ण शहर हादरला। या घटनेत एक 4 वर्षाचा छोटा बाळ याच्या अपहरण झाला। पूर्ण नियोजनबद्ध तरीकेने एकदम पूर्ण प्री प्लॅनिंग करून आणि प्लॅनिंग 1-2 दिवसाची नसून 1-2 महिन्यापासूनची ते प्लॅनिंग होती आणि ते पूर्ण प्लॅनिंग करून जे आरोपी आहे, जे किडनॅपर्स आहेत, ते आपल्या शहरात आले। शहरात 1 आठवड्यापासून ते एका हॉटेलमध्ये थांबलेले होते आणि हा सर्व आरोपींनी मिळून हा कट रचला। ह्या 4 वर्षाच्या चिमुकल्याला जे मुख्य आपले याचे सूत्रधार आहे, त्या मुलाची आजी, त्या पार्कमध्ये 17 तारखेला त्या दिवशी त्या मुलाला घेऊन गेली आणि विशेष म्हणजे आजी कधीही मुलाला त्या पार्कमध्ये घेऊन जात नव्हती। तो पहिल्यांदा त्यांच्या घराचे जवळ एक दुसरा पार्क आहे, तिथे ते नेहमी जायचे, पण पहिल्यांदा त्या दिवशी आजी त्या मुलाला त्या पार्कमध्ये घेऊन गेली। जिथून त्याचा अपहरण झाला। त्याचे CCTV फुटेज आपल्या सर्वांच्याकडे असेल, तर CCTV फुटेजमध्ये आपल्याला दिसतोय की एक व्यक्ती येतो, तो मुलाला पटकन उचलतो आहे आणि एक महिला त्या बाईकमध्ये मागे बसलेली आहे आणि बाईकवर दोघे पटकन फरार होतात। आणि हा घटना घडल्यावर त्या चिमुकला आपला त्याची बहीण त्यांनी सांगितलं घरी आणि लगेच ही कल्पना त्या परिवार, त्या कुटुंबाने आपले पोलीस स्टेशनचे इंचार्ज श्री ठाकरे साहेब यांना सूचना मिळाली आणि सूचना मिळताच ठाकरे साहेबांनी सर्व वरिष्ठांना सूचना दिली आणि आपण सर्व वरिष्ठ आपण सर्व घटनास्थळी गेले, आपले सूत्र आपण हलवले। नक्कीच हे ब्लाइंड केस होता तेव्हा आपल्याकरता आज जेवढा सोपा दिसतोय हा केस तेवढा सोपा आपल्याकरता नव्हता। पूर्णपणे ब्लाइंड केस होता। आपल्याला घराचे लोकांवर तेव्हा कुठल्याही प्रकारची शंका घेता आली नाही। जरी CCTV फुटेज कोणी CCTV फुटेज पाहिला तर त्याची पहिली शंका आजीवर जाईल, पण तरी तेव्हाची परिस्थिती होती, आपल्याला काही त्याच्यावर शंका घेता आला नाही। आणि आपण ह्या ब्लाइंड केस मध्ये जे काही धागेदोरे आहेत ते उचलण्याचे प्रयत्न केले। शहरात जेवढे CCTV फुटेज आपल्याला मिळू शकते ते सगळे आपण फुटेज आणण्याचे प्रयत्न केले। आपले सर्व जे टीम आहे
आम्ही भरपूर याच्यामध्ये टीम्स बनवले. आपली सायबरची टीम लेड बाय आपले API सहारे सर, CCTV फुटेज घालण्याची टीम होती. याच्यावर थेट मॉनिटरिंग DCP साहेब स्वतः करत होते. आमचे हेडक्वार्टरला सांगून एक्स्ट्रा मॅनपॉवर बोलवले आहोत. त्यांचे सगळी व्यवस्थापन करत आहोत, म्हणजे पॉईंट्स लावत आहोत. तुमच्या मार्फतीने मला हे संदेश द्यायचे आहे प्रेस कॉन्फरन्स मार्फतीने की परत अमरावती नॅशनल न्यूजमध्ये येत आहे. आता इथे लॉकडाऊनची वेळ आलेली आहे, तर प्लीज सर अमरावतीकरांना माझी विनंती आहे, माझी सूचना आहे, कडक असो किंवा विनम्र आपल्याला जे म्हणायचे आहे, पण सर्वांना आता घरी थांबायचे आहे. हे 2 दिवस 1 रात्री 2 रात्री 1 दिवसाचे लॉकडाऊन आपल्याला सर्वांना यशस्वी करायचे आहे. हे यशस्वी झाला नाही तर आपला सर्वांना हे पुढचा परिणाम भोगावा लागेल. आपण सगळे स्टडी करत आहोत त्याचे कारण, पण यापुढे केसेस वाढू नये याची जबाबदारी फक्त प्रशासनाची नाही तर आपले प्रत्येक अमरावतीकरांची आहे. सर्वांना मिळून आपल्याला हे लॉकडाऊन यशस्वी करायचे आहे आणि यापुढे जे काही शासनाने वेळोवेळी वेळेचे बंधन आपले मुवमेंट्सवर घातलेलं आहे ते सर्व फॉलो करायचे आहे. आपल्याला माहिती आहे जिल्हाधिकारी साहेबांनी एक नोटिफिकेशन काढलेलं आहे की सोमवारपासून रात्री 8 वाजता प्रत्येक एस्टॅब्लिशमेंट बंद होणार. ही वेळेचे बंधन सर्वांना पाळायचे आहे. आमची विशेष पथक हे याची काळजी घेणार आहोत की रात्री 8 वाजता प्रत्येक एस्टॅब्लिशमेंट बंद व्हायला पाहिजे. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.